आजचे युग एज्युकेशनल अवेअरनेस म्हणजेच शिक्षण जागृतीचे युग आहे. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी जागृत आहेत. त्यासाठी जेवढा पैसा खर्च करावा लागेल, ते काही करावे लागेल ते करण्यास तयार आहेत. इतिहासात सुद्धा पाहिले तर शिक्षणाच्या माध्यमातून आपली निर्माण झाली आहे. भूतकाळातल्या शिक्षणात आणि आजच्या शिक्षणात फरक जीवनलक्षी शिक्षणाचा आहे. आजच्या शिक्षणात फक्त आजीविकेचा विचार आहे, जीवनाचा नाही. अशा वेळी आपल्याला विचार केला पाहिजे की शिक्षण कसे असले पाहिजे, जीविकालक्षी की जीवनलक्षी? शिक्षणात पैसे कमवण्याचा विचार असला पाहिजे की जीवनमूल्यांचा? फक्त आजीविकेचा विचार पाहिजे की श्रेष्ठ गुणांचा की चारित्र्याचा? नमस्कार मित्रांनो, आजचा आपला मुद्दा आहे शिक्षण कसे असले पाहिजे, जीविकालक्षी की जीवनलक्षी? चला तर आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण जीविकालक्षी शिक्षणाबद्दल जाणून घेऊया. जीविकालक्षी शिक्षण जीवनात आवश्यक अशा प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी पूर्ण करण्यासाठी जीविकालक्षी शिक्षण आवश्यक आहे. वेलबिंग म्हणजे चांगले जीवन जगण्यासाठी सुद्धा, आरामात जीवन जगण्यासाठी सुद्धा जीविकालक्षी शिक्षण आवश्यक आहे. कुटुंबात, समाजात आपण तेव्हाच उभे राहू शकतो जेव्हा आपली आजीविका चांगल्या प्रकारे प्राप्त करू. आज समाजात प्रत्येक व्यक्तीचा फोकस पैसा आहे. पैशाने हवे ते आपण प्राप्त करू शकतो. यासाठी जीविकालक्षी शिक्षण आवश्यक आहे. आज स्पर्धा एवढी वाढली आहे की यामध्ये नीतिमूल्यांचा विचार करत बसू तर मागे राहू. लग्नासाठीही मिळकत किती आहे हे पाहिले जाते. चांगली डिग्री, चांगली नोकरी, चांगली कमाई हे लग्नाच्या बाजारात भाव वाढवतात. घरात आईवडिलांची सुद्धा हीच इच्छा असते की आमचा मुलगा स्वतःच्या पायावर लवकरात लवकर उभा राहावा. त्यासाठी असे शिक्षण आवश्यक आहे. हे झाले जीविकालक्षी शिक्षण. आता आपण जाणूया जीवनलक्षी शिक्षणाबद्दल. शिक्षण मनुष्याच्या विकासासाठी आहे, ज्यामध्ये मन आणि बुद्धीचा विकास अपेक्षित आहे. मानवाला आपल्या मन आणि बुद्धीचा विकासासाठी जीवनलक्षी शिक्षण आवश्यक आहे. मला समाजासाठी काही करायचे आहे, राष्ट्रासाठी काही करायचे आहे, असा समाजप्रती भाव, राष्ट्रभक्ती कोण निर्माण करणार? यासाठी जीवनलक्षी शिक्षणाची आवश्यकता आहे. 17 वर्षे शिक्षणानंतर सुद्धा कॅन डू ॲटिट्यूड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत नाही. यासाठी जीवनलक्षी शिक्षण आवश्यक आहे. मी चांगला डॉक्टर, बिझनेसमॅन आहे, परंतु मला चांगला मुलगा, भाऊ, पिता व मित्र कोण बनवेल? यासाठी जीवनलक्षी शिक्षण पाहिजे. मानव जीवनात 3/4 भावाची किंमत आहे. हे भावजीवन पुष्ट करून त्याला फुलवण्याची ताकद जीवनलक्षी शिक्षणात आहे. मनुष्य आज सृष्टीने आपल्या स्वार्थामुळे नुकसान करत आहे, परंतु जीवनलक्षी शिक्षणच सृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आपल्याकडे शिकल्यापेक्षा जास्त समजूतदाराला किंमत आहे, ही समज मला जीवनलक्षी शिक्षणाने मिळते. जीवनात आर्थिक प्रश्नांव्यतिरिक्त अनेक प्रश्न आहेत, अडचणी आहेत. त्यामध्ये उभं राहण्यासाठी ताकद जीवनलक्षी शिक्षणात आहे. जुन्या काळात तपोवन पद्धतीने शिक्षण मिळत होते. त्यामध्ये दोन्ही प्रकारचे शिक्षण मिळत होते आणि अशा तपोवनातून बाहेर निघणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असे. आज आपल्याला शाळेत, कॉलेजमध्ये भाकरी कशी मिळवायची, कशी कमवायची म्हणजेच याचे शिक्षण म्हणजेच जीविकालक्षी शिक्षण मिळते. परंतु जीवनलक्षी शिक्षण कोठून मिळेल? जेवढे पैसे कमवणे आवश्यक आहे तेवढेच ते कोठे वापरायचे हे सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे, जे जीविकालक्षी शिक्षणाने मिळते.
जेवढे व्यवसायात चांगले करणे आवश्यक आहे तेवढेच कौटुंबिक जीवनात चांगले राहणे आवश्यक आहे. अरे, सुविधांची आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्त जीवनात भावाची, विधायक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला जीवनलक्षी शिक्षण मिळावे, आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपल्याला गोष्ट, श्लोक, खेळ यांच्या माध्यमाने सांस्कृतिक, भावनात्मक विचार निर्माण करावे लागतील. यासाठी आपल्याला रामायण, महाभारत, तत्त्वज्ञान साहित्य यांचा अभ्यास करून जीवनलक्षी शिक्षण प्राप्त करावे लागेल. जीवनलक्षी शिक्षण जीविकालक्षी शिक्षण काही कालांतराने संपते, पण जीवनलक्षी शिक्षण आजीवन चालते. धन्यवाद मित्रांनो, आजच्यासाठी इतकेच. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.